मित्रांनो, माझं नाव विनायक आहे आणि मी पुणे येथे राहतो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील अशी एक घटना सांगणार आहे जी मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासोबत असं काही घडू शकतं. ही घटना इतकी भीषण होती की मी तिची कधी कल्पनाही केली नव्हती. मी अनेक भयकथा ऐकल्या होत्या, पण कधी असं वाटलं नव्हतं की मला स्वतःलाच अशा प्रसंगाचा सामना करावा लागेल. मी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात बस चालक म्हणून कार्यरत आहे. ही नोकरी करताना मला जवळपास 25 वर्ष झाली आहेत, पण इतक्या वर्षात कधीही असा भयावह प्रसंग माझ्यासोबत घडला नव्हता. ही घटना सुमारे 5 वर्षापूर्वीची आहे. त्या काळात माझी बस पुणे ते नाशिक या मार्गावर धावत असे आणि त्या मार्गावर मला बस चालवताना 16 वर्ष पूर्ण झाली होती. इतक्या वर्षात मी त्या रस्त्यावरील प्रत्येक वळण, प्रत्येक खड्डा आणि प्रत्येक टोलनाका ओळखू लागलो होतो. पुढे काय येणार आहे याचा मला आधीच अंदाज येत असे. बराच काळ एकाच मार्गावर काम केल्यामुळे त्या रस्त्यावरील लोकसुद्धा ओळखीचे झाले होते. पण ज्या दिवशी हा भयानक प्रसंग घडला त्या दिवशी रात्री सुमारे 8च्या सुमारास मी पुणे बस स्थानकातून माझी बस घेऊन निघालो. बस पूर्णपणे प्रवाशांनी भरलेली होती. त्या दिवशी माझ्यासोबत माझा वाहक समीर होता. मी समीरला आधी सांगितलं होतं की सर्व सीट भरल्यानंतरच बस रवाना करायची. समीरने सर्व सीट भरल्यानंतर शिट्टी वाजवली आणि मी बस सुरू केली. नेहमीप्रमाणे मी बस शांतपणे पुढे नेली, पण मला माहीत नव्हतं की ही रात्र इतर रात्रींसारखी साधी राहणार नव्हती. माझी पाळी रात्रीचीच असे. रात्री 8 वाजता सुरू होणारी ही पाळी पुणे ते नाशिक या मार्गासाठी निश्चित केलेली होती. मागील 3 वर्षापासून मी सातत्याने रात्रीच्या पाळीत काम करत होतो, त्यामुळे दररोज संध्याकाळी 8 वाजता बस घेऊन निघणं हे माझ्या दिनक्रमाचा भाग झाला होता. पुण्याहून नाशिककडे जाताना बसला मध्ये मध्ये थांबावं लागेल, जेणेकरून प्रवाशांना थोडा विसावा घेता येईल आणि अल्पोपहार करता येईल. पहिला थांबा आला तेव्हा मी बस थांबवली आणि प्रवाशांना सांगितलं की बस काही मिनिटासाठीच उभी राहील. ज्यांना काही काम असेल त्यांनी ते करून घ्यावं. दररोजप्रमाणे 8 ते 12 मिनिटाचा वेळ पूर्ण झाल्यावर मी पुन्हा चालकाच्या आसनावर येऊन बसलो. जशी मी बस सुरू करणार होतो तसा समीर खाली बसच्या पायऱ्यांजवळ उभा राहून कोणाशी तरी मोठ्या आवाजात वाद घालत असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी मागे वळून पाहिलं तर एक वृद्ध स्त्री आणि तिच्यासोबत एक लहान मुलगा बसमध्ये चढण्याचा हट्ट करत होते, पण समीर त्यांना अडवत होता. मी मोठ्याने विचारलं, "अरे समीर, काय झालं? कोण आहे ते?" समीर म्हणाला, "सर, एक वृद्ध बाई आणि एक मुलगा आहेत. ते नाशिकला जायचं म्हणत आहेत, पण त्यांच्याकडे भाड्याचे पैसे नाहीत, म्हणून मी त्यांना बसमध्ये घेऊ शकत नाही." मी माझ्या जागेवरून थोडं उठून त्यांच्याकडे नीट पाहिलं. तेवढ्या त्या वृद्ध स्त्रीने आणि मुलाने समीरला हलकंसं ढकललं आणि ते थेट बसमध्ये चढले. आता मला ते स्पष्ट दिसले. त्या वृद्ध स्त्रीचं वय अंदाजे 55 ते 58 वर्षाच्या दरम्यान असावं. मुलगा साधारण 15 वर्षाचा दिसत होता. दोघांचीही अवस्था अत्यंत दयनीय होती. केस विस्कटलेले, चेहरा धूळ आणि घामाने माखलेला. असे वाटत होते की त्यांनी अनेक दिवस आंघोळ केलेली नव्हती. अंगावरचे कपडे जुने आणि मळकट होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. मला त्यांची कीव आली, म्हणून मी समीरला म्हणालो, "समीर, त्यांना बसू दे. जिथे उतरायचं असेल तिथे उतरवू." समीर संतापून म्हणाला, "सर, जर कुणाला कळलं की आपण त्यांना तिकीट न देता बसमध्ये घेतलं तर आपल्याला मोठी अडचण होईल." मी शांतपणे उत्तर दिलं, "मग त्यांचं तिकीट काढ, भाड्याचे पैसे मी देतो." समीर चिडून कॅबिनमध्ये आला आणि म्हणाला, "सर, आपण असं केलं तर रोज लोक येतील असे. प्रत्येकाचं भाडं आपणच भरायचं का?" मी शांत आवाजात म्हणालो, "त्यांची अवस्था बघ, ते खूप अडचणीत आहेत. कदाचित आपल्या मदतीमुळे ते सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचतील. अशावेळी आपण त्यांना मदत करायला हवी." समीर रागाने म्हणाला, "सर, तुमचीही लोकांना मदत करण्याची सवय एखाद्या दिवशी आपल्याला मोठ्या संकटात टाकेल." मी हसत उत्तर दिलं, "अरे काही नाही, त्यांना बसू दे." समीर चिडून कॅबिनमधून उठला आणि त्या वृद्ध स्त्री व मुलाला
मागच्या बाजूच्या सीटवर बसवायला लागला. दरम्यान मी बस हळूहळू महामार्गाच्या दिशेने वळवली. बस महामार्गावर येताच समीर मागे गेला आणि कठोर आवाजात म्हणाला, मागे जाऊन शेवटच्या आसनावर बसा आणि लक्षात ठेवा, कोणत्याही प्रवाशाच्या सामानाला हात लावला तर लगेच खाली उतरवेन. समीरला वाटत होतं की ती वृद्ध स्त्री आणि मुलगा चोरीच्या उद्देशाने बसमध्ये चढले असावेत, पण त्याला याची अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या या वागण्यामुळे तो स्वतःच किती मोठ्या संकटात अडकणार आहे. आणि मला सुद्धा हे जाणवलं नव्हतं की त्या मुलाला बसमध्ये घेऊन मी किती मोठी चूक केली आहे. रात्रीचे 9:30 वाजले होते आणि आमचा प्रवास अजून सुरूच होता. बस चालवत मी सुमारे 35 किलोमीटर पुढे आलो होतो. समीरने आपली जबाबदारी पूर्ण केली होती. त्याने सर्व प्रवाशांची तिकीटं दिली होती आणि मागच्या आसनावर बसलेल्या काही प्रवाशांशी थोड्याफार गप्पा मारून तो परत कॅबिनमध्ये येऊन बसला. तो बसताच म्हणाला, विनायक, त्या मुलाला आणि वृद्ध स्त्रीला बसमध्ये घेतलं ती योग्य झालं नाही असं मला वाटतं. मी आश्चर्याने विचारलं, का, काय झालं? तो म्हणाला, त्यांची हालचाल मला विचित्र वाटत आहे. ती वृद्ध स्त्री अधूनमधून अनपेक्षितपणे हसते आहे आणि दोघेही इतर प्रवाशांकडे रोखून पाहत आहे. त्यामुळे सगळेच अस्वस्थ झाले आहेत. मी हलकसा हसत म्हणालो, काळजी करू नकोस, काही नाही होणार. पण मला माहीत नव्हतं की मी किती मोठी चूक करत होतो. आतापर्यंत आम्ही बराच लांब पल्ला गाठला होता. मी माझी बस पुणे नाशिक महामार्गावर वेगाने पुढे नेत होतो, पण अचानक माझ्या नजरेस पडलं की 2 मोठे मालवाहू ट्रक महामार्गाच्या मध्यभागी उलटलेले होते. दोन्ही ट्रक उलटल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. अनेक लहान गाड्या आणि इतर ट्रक आधीच तिथे उभे होते. दुरून पाहताना स्पष्ट जाणवत होतं की जर लवकरच हे ट्रक हटवले गेले नाहीत तर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होईल. मी हळूहळू ब्रेक दाबून बस थांबवली आणि त्या उलटलेल्या ट्रककडे पाहू लागलो. एका ट्रकमध्ये सिमेंटच्या पोत्यांचा माल भरलेला होता आणि तो उलटल्यामुळे सिमेंट संपूर्ण रस्त्यावर पसरलं होतं. हे पाहून स्पष्ट होतं की ट्रक हटवायला आणि रस्ता साफ करायला बराच वेळ लागणार होता. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की काही वाहने महामार्गाच्या कडेला असलेल्या सेवा मार्गाने पुढे जात होती. मी समीरकडे पाहत म्हणालो, आपणही त्या मार्गाने जाऊया का? कदाचित पुढे जाऊन परत महामार्गाला मिळेल. समीरने मान डोलावली. हो, बरोबर आहे, नाहीतर इथे उभं राहून वेळ वाया जाईल. मी बस सेवा मार्गाकडे वळवली आणि सावकाश पुढे जाऊ लागलो. थोडं अंतर गेल्यावर मला 2 रस्ते वेगळे दिसले, जे मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला जात होते. दोन्ही रस्ते अत्यंत सुनसान वाटत होते. मी विचार करू लागलो, महामार्गावर इतकी कोंडी असेल तर सेवा मार्गही लवकरच गाड्यांनी भरून जाईल. मग या मोकळ्या रस्त्याने आत गेलो तर कदाचित एखाद्या गावातून परत महामार्गावर जाता येईल. पण अडचण अशी होती की 2 रस्ते होते. नेमका कोणता योग्य आहे हे समजत नव्हतं. रात्रीचे साधारण 10:15 ते 10:30 वाजले असावेत. रस्त्यावर तुरळक लोक दिसत होते. कदाचित आपापल्या कामावरून परतत असावेत. मी बस त्यांच्याजवळ नेली आणि विचारलं, भाऊ, हा रस्ता पुढे कुठे जातो? त्यातील एका व्यक्तीने उत्तर दिलं, सरळ पुढे जात राहा. हा रस्ता पुढे जाऊन महामार्गाला मिळतो. पण हा भाग खूपच सुनसान असतो. ओळखीशिवाय कुठेही बस थांबवू नका. मी थोड्या संकोचाने विचारलं, अंदाजे किती अंतर आहे? तो म्हणाला, किमान 30 ते 35 किलोमीटर असावं. हे ऐकून क्षणभर माझ्या मनात विचार आला की बस परत वळवावी, पण मागे पाहिल्यावर लक्षात आलं की ते शक्यच नव्हतं. रस्ता खूपच अरुंद होता. बस वळवण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. आता पुढे जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. समीरने माझ्या चेहऱ्यावरचा संकोच ओळखला आणि म्हणाला, काही हरकत नाही, आज नवीन रस्ताही पाहू. त्याचं म्हणणं ऐकून मी खोल श्वास घेतला आणि बस त्या अंधाऱ्या रस्त्यावर पुढे चालू लागलो. आम्ही त्या सुनसान रस्त्यावर निघून साधारण 15 मिनिटे झाली असतील. तेवढ्यात मागच्या आसनावर बसलेली ती वृद्ध स्त्री अचानक उठली आणि बसच्या केबिनजवळ येऊन उभी राहिली. समीरचा संताप लगेच भडकला. अहो आजी, इथे कशासाठी आलात? तुम्हाला मागे बसायला सांगितलं होतं ना? शांतपणे जाऊन मागे बसा.
पण ती वृद्ध स्त्री एक शब्दही बोलली नाही. त्याचवेळी तो मुलगासुद्धा तिच्यासोबत येऊन उभा राहिला. आता ते दोघे आमच्याकडे विलक्षण नजरेने पाहू लागले. पापणी न लावता स्थिर, थंड आणि अनैसर्गिक भावांनी भरलेल्या डोळ्यांनी. त्यांच्या डोळ्यात काहीतरी विचित्र थंडपणा होता. ते पाहून मनात अस्वस्थता निर्माण झाली. तरीही मला का कोण जाणे त्यांच्याबद्दल दया वाटत होती. मी समीरला शांतपणे म्हणालो, रागावू नकोस. कदाचित प्रवास लांबला असेल म्हणून अस्वस्थ होऊन पुढे आले असतील. जाऊ दे. माझं बोलणं ऐकून समीर काही बोलला नाही. काही मिनिटांनी आमच्यासमोर मोठा वेग नियंत्रक आला. पुढे एक त्रिरस्ता होता. एक रस्ता डावीकडे वळत होता आणि दुसरा सरळ पुढे जात होता. अडचण अशी की नेमका कोणता रस्ता महामार्गाला लवकर मिळेल हे मला ठाऊक नव्हतं. मी समोरील प्रकाश झोत पुढे टाकला. त्रिरस्त्याच्या कडेला एका मोठ्या झाडाखाली सिमेंटचा भाग ठेवलेला दिसला. जसा बस थांब्यावर असतो तसाच, पण तिथे काहीतरी अनोळखी जाणवत होतं. त्या बाकावर कुणीतरी बसलेलं दिसत होतं. अंधारामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. मी बस थोड्या वेळासाठी थांबवली तर तो व्यक्ती उठून आमच्या बसकडे चालू लागला. मी ताबडतोब समीरला म्हणालो, जरा पाहतोस का कोण आहे ते? आम्ही दोघे सावधपणे पाहू लागलो. ती जवळ येताच लक्षात आलं की ती एक स्त्री होती. तिच्या मांडीवर एक लहान बाळ होतं, पण काहीतरी विचित्र होतं. ते बाळ पूर्णपणे कापडात गुंडाळलेलं होतं, इतकं घट्ट की त्याचा चेहराही दिसत नव्हता. माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. या निर्जन भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही स्त्री इथे एकटी काय करत होती? मी तिच्याकडे बारकाईने पाहिलं तर तिचं पोट अनैसर्गिकपणे फुगलेलं दिसत होतं. पहिल्या नजरेत ती गर्भवती असल्यासारखी वाटत होती, पण लगेच मनात प्रश्न आला, जर ती पोटुशी असेल तर तिच्या मांडीवर एवढं लहान बाळ कसं? मी समीरला हळू आवाजात म्हणालो, अरे तिच्या हातात आधीच बाळ आहे, मग पोट इतकं फुगलेलं कसं? समीर लगेच म्हणाला, कदाचित ते बाळ तिचं नसेल, कोणीतरी तिच्याकडे सांभाळायला दिलं असेल. मी मान हलवली. हो, तसंही असू शकतं. आम्ही दोघे संभ्रमात होतो. तेवढ्यात ती स्त्री हळूहळू बसमध्ये चढू लागली. समीर तात्काळ केबिनमधून बाहेर पडला आणि म्हणाला, भाई, तुम्हाला कुठे जायचं आहे? ती काही क्षण शांत राहिली. मग हलकीशी स्मित करत म्हणाली, जिथे मला जायचं आहे तिथे तुम्ही मला नेऊ शकत नाही, पण थोडं पुढे सोडलं तर तुमची मोठी कृपा होईल. तिचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी चालकाच्या आसनावरूनच थोड्या मोठ्या आवाजात म्हणालो, तुम्ही मागे जाऊन बसा. यानंतर मी समीरला हळू आवाजात म्हणालो, इथे दूरपर्यंत कोणी नाही. आपण या भागात पहिल्यांदाच आलो आहोत. कोणता रस्ता महामार्गाला लवकर मिळेल तेही माहीत नाही. तेवढ्यात मागून ती वृद्ध स्त्री पुढे आली आणि म्हणाली, मला माहिती आहे कोणता रस्ता महामार्गाला लवकर मिळेल. हे ऐकताच मी आणि समीर एकमेकांकडे पाहू लागलो. समीर कुजबुजला, तिला कसं माहीत असेल? कदाचित ती आधी कधी या रस्त्याने गेली असेल. मी त्या वृद्ध स्त्रीला विचारलं, आजी, कोणता रस्ता लवकर मिळेल? ती क्षणाचाही विलंब न करता डाव्या रस्त्याकडे बोट दाखवत म्हणाली, हा. मी पुन्हा विचारलं, महामार्गाला किती अंतरावर मिळेल? आता ती थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाली, पुढे गेल्यावर कळेलच की. तिचं उत्तर ऐकताच माझ्या मनात एक विचित्र शंका निर्माण झाली. काहीतरी बरोबर नाही अशी जाणीव होत होती, पण मी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि बस डाव्या रस्त्याकडे वळवली. जसं आम्ही त्या मार्गाने पुढे सरकलो तसं माझ्या लक्षात आलं की हा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षाही अधिक निर्जन होता. आजूबाजूला झाडं झुडपं नव्हती, फक्त दूरवर पसरलेली वाळूची टेकडं दिसत होती. हे पाहून समीर हळूच आवाजात म्हणाला, तुला काही विचित्र वाटत नाही का? मी त्याच्याकडे पाहून विचारलं, काय झालं? तो म्हणाला, ती बाई या सुनसान ठिकाणाहून बसमध्ये चढली आणि ती वृद्ध स्त्री आणि मुलगा आधीपासूनच बसमध्ये होते. पण आता पाहिलंस का, तिघे मिळून त्या छोट्या बाळाला मांडीवर खेळवत आहे. जणू ते एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. मी त्याची गोष्टी हलक्याने घेतली. लहान बाळ पाहिलं की कोणालाही खेळवावंसं वाटतं, त्यात काय मोठं?
पण समीर गंभीर स्वरात म्हणाला, नाही, काहीतरी बरोबर नाही. मी थोडा विचारात पडलो. तो पुढे म्हणाला, आपली बस स्त्री रस्त्यावर पोहोचली तेव्हाच ती वृद्ध स्त्री आणि तो मुलगा उभे राहून त्या बाईकडे पाहत होते आणि हसतही होते. जणू त्यांना आधीच माहिती होतं की ती तिथे आहे. आता समीरच्या शब्दांनी माझ्या मनातही शंकेची ठिणगी भेटली. मला सुद्धा जाणवू लागलं की काहीतरी अवघडी घडत आहे. मी थट्टेच्या सुरात म्हणालो, ठीक आहे, जा आणि तिची चौकशी कर आणि तिचं तिकीटही काढ. समीर वळून हसत म्हणाला, तिकीट काढतो, पण यावेळी तिचं भाडंही तूच देणार आहे असं म्हणू नकोस. नाहीतर त्या दोघांसारखंच हिचंही भाडं तू भरशील. आम्ही दोघे मोठ्याने हसलो. तो मागच्या बाजूला गेला. साधारण 4-5 मिनिटांनी तो परत आला, पण त्याची अवस्था पाहून मी दचकलो. त्याचा चेहरा पूर्ण घामाने भिजला होता. तो जोरजोराने श्वास घेत होता, जणू त्याने काहीतरी भयंकर पाहिलं होतं. मी काही न विचारलं, काय झालं समीर, एवढा घाबरलास का? काही विचित्र दिसलं का? त्याचे डोळे भीतीने फाकलेले होते. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, विनायक, फक्त काही विचित्र नाही, आज आपल्या बसमध्ये खरोखर काहीतरी अमानवीय आहे. मी हसण्याचा प्रयत्न केला. काय फालतू बोलतोस? तो गंभीरपणे म्हणाला. मी तिचं तिकीट काढायला गेलो. विचारलं, कुठून आलात? ती मान खाली घालून विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागली. तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते आणि ती मंद आवाजात म्हणाली, नरकातून. ह्या एकदाच माझ्या हातातील स्टेअरिंग जवळजवळ सुटायचं बाकी राहिलं. मी दचकून विचारलं, काय? समीरचा आवाज अजूनही कापत होता. मी पुन्हा विचारलं, गावाचं नाव काय? ती म्हणाली, काल लोक. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तो पुढे म्हणाला, आपण समजलं होतो की तिच्या कापडात लहान बाळ आहे, पण मी नीट पाहिलं तर त्या कापडात जिवंत बाळ नव्हतंच. तो एका लहान मुलाचा सांगाडा होता. माझा श्वास अडकला. समीर म्हणाला, ती वृद्ध स्त्री आणि मुलगाही त्या सांगाड्याला जिवंत बाळासारखं कुरवाळत होते, जणू ते खरंच श्वास घेत आहे. आता माझं हृदय जोराने धडधडू लागलं. समीर पुढे म्हणाला, मी हे सगळं पाहून कॅबिनकडे धाव घ्यायला लागलो. तेवढ्यात ती बाई कर्कश आवाजात म्हणाली, कुठे चालला समीर? माझं गाव विचारलंस ना? आज तुम्हा सगळ्यांना माझ्या गावात घेऊन जाणार आहे. हे ऐकून माझ्याही छातीत धस्स झालं. समीर थरथरत म्हणाला, मी मागे वळून पाहिलं तर त्या बाईसोबत ते वृद्ध स्त्री आणि मुलगा, तिघांचेही चेहरे पूर्ण पांढरे पडले होते, जणू त्यांच्या शरीरात रक्ताचा थेंबही उरला नव्हता. चेहऱ्याची त्वचा मेलेल्या प्रेतासारखी निस्तेज आणि निर्जीव दिसत होती. आता माझ्या अंगातही विचित्र शिरशिरी पसरली. बसच्या आतल्या हवेत गारठा वाढल्यासारखा वाटू लागला आणि मला जाणवलं आपण एखाद्या अघोरी जाळ्यात अडकलो आहोत. समीर थरथरत म्हणाला. मी भीतीने धावत कॅबिनमध्ये आलो, पण मी पळताच मागून ते तिघेही मोठ्याने हसू लागले. आता माझ्याही अंगात खरी भीती शिरू लागली होती. तरी मी स्वतःला सावरत म्हणालो, कदाचित तू थट्टा करत असशील. आपण आधीच अनोळखी रस्त्यावर आहोत आणि रात्रही गळत आहे. अशावेळी थट्टा करू नकोस. समीर चिडून म्हणाला, तुलाही विनोद वाटतोय? विश्वास नसेल तर स्वतः मागे जाऊन बघ. मी हसत म्हणालो, आणि मग बस कोण चालवणार? तो खोल श्वास घेत म्हणाला, मला माहिती नाही, पण आज आपण या निर्जन रस्त्यावर वळून मोठी चूक केली आहे. मला वाटतं आपण एखाद्या भयंकर गोष्टीच्या जाळ्यात अडकलो आहोत. आजची रात्र साधी नाही. आता मला सुद्धा थोडी घाबरट जाणू लागली. काही नाही होणार, शांत राहा, पाणी पिऊन घे. आम्ही पुढे जात राहिलो, पण समीर अजूनही अस्वस्थ होता. तेवढ्यात अचानक माझं लक्ष रस्त्याकडे गेलं आणि क्षणात सगळं बदललं. अचानक कुठून तरी एक माणूस बच्च्यासमोर धावत आला. वय साधारण 45 वर्षाचा असावं, पण तो माणूस माणसासारखा नव्हे तर एखाद्या प्राण्यासारखा 4 पायांवर धावत होता. हे कसं शक्य होतं? मी क्षणाचाही विलंब न करता जोरात ब्रेक दाबला. बसला जबर धक्का बसला. बस अक्षरशः कलंडण्याच्या स्थितीत आली, पण कसाबसा तोल सावरला. धक्का बसताच प्रवासी दचकून जागे झाले. बसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. काही जणांना किरकोळ माल लागला होता,
ते संतापून माझ्यावर ओरडू लागले, पण काही समजूतदार प्रवाशांनी त्यांना शांत केलं. त्यांना काय माहिती की मी अचानक ब्रेक का मारला होता. समीर मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला, पाहिलंस, मी आधी सांगितलं होतं काहीतरी अनर्थ होणार आहे. मी चिडून म्हणालो, काय अनर्थ? तू पाहिलं नाहीस का? एक माणूस अचानक समोर आला होता. मी त्याला चिरडलं असतं का? तो आश्चर्याने म्हणाला, तू शुद्धीत आहेस ना? या निर्जन रस्त्यावर एवढ्या रात्री माणूस कुठून येईल? त्याचं बोलणं ऐकून मला क्षणभर विचित्र वाटलं. नाही, मी स्वतः पाहिलं. आपण बोलत असताना तो रस्त्याच्या कडेतून धावत समोर आला, पण तो माणसासारखा धावत नव्हता, जणू एखाद्या जनावरासारखा. हे ऐकता समीरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. तो डोक्यावर हात फिरवत पुटपुटू लागला, हे काय चाललंय? तो माणूस कुठून आला की तो भसखाली गेला? तो ताबडतोब खाली उतरला आणि मागे जाऊन चहूकडे पाहू लागला. काही क्षणांनी परत आला. कोणीच नाही, काहीच नाही, तो कुजबुजला. आता माझं डोकं सुन्न झालं. मग मी जे पाहिलं ते काय होतं? हा सगळा भास तर नव्हता ना? तेवढ्यात केबिनजवळ असलेल्या एका वृद्ध प्रवाशाने विचारलं, काय झालं? एवढे घाबरलेलं का दिसताय? मी त्यांना सगळी घटना सांगितली. त्यांनी गंभीर आवाजात उत्तर दिलं, मला वाटतं आपण चुकीच्या रस्त्यावर आलो आहोत. अशा सुनसान रस्त्यावर रात्री अनेकदा मायावी छायाचित्रे भटकत असतात. ती कधी माणसाच्या, कधी प्राण्याच्या रूपात दिसतात. लोकांचा मार्ग भ्रष्ट करण्यासाठी किंवा अपघातात अडकवण्यासाठी. हे ऐकून माझ्या पाठीवर शहारे उठले. आधी समीरने सांगितलेली ती बाई, वृद्ध स्त्री आणि सांगण्याची गोष्ट कमी भयानक नव्हती. आणि आता हे नवीन ऐकून मन आणखी अस्वस्थ झालं. आमची चर्चा सुरू असतानाच अचानक पुढच्या चाकाकडून मोठा आवाज झाला. बस जोराने हलली आणि पूर्णपणे थांबली. समीरने घाईघाईने भ्रमणध्वनीचा प्रकाश लावला आणि खाली उतरला. तो पुढच्या चाकाजवळ वाकून पाहू लागला. क्षणभरातच त्याचा आवाज आला, विनायक, पुढचं चाक फुटलं आहे. आता बस पूर्णपणे त्या निर्जन रस्त्यावर अडकून पडली होती आणि माझ्या मनात एकच विचार घुमत होता, ही फक्त सुरुवात तर नाही ना? आता आम्ही पूर्णपणे अडकलो होतो. पुढचं चाक बदलल्याशिवाय बस पुढे जाऊ शकत नव्हती. मी समीरला म्हणालो, लवकर चाक बदल. तो म्हणाला, सर्व प्रवासी खाली उतरल्याशिवाय चाक बदलणं शक्य नाही. मग आम्ही बसमध्ये जाऊन सर्वांना विनंती केली, कृपया सगळेजण खाली उतरा, चाक बदलण्यासाठी जागा हवी आहे. हळूहळू सगळे प्रवासी खाली उतरले. सर्वजण रस्त्याच्या कडेला उभे राहिले. मी समीरला विचारलं, सगळे उतरले का? तो इकडे तिकडे पाहत म्हणाला, हो, बहुतेक सगळे उतरले. पण तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकून गेला, अरे त्या दोन बायका आणि तो मुलगा कुठे आहेत? हे ऐकता समीरचा चेहरा पांढरा फटक पडला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी आधी सांगितलं होतं ना, ते माणसं नव्हती. मी त्याला झटकन थांबवलं. गप्प बस, असं काही नसतं. मी घाईघाईने बसमध्ये चढलो. चारही बाजूला नजर फिरवली. बस पूर्ण रिकामी होती. तरीही मनात बेचैनी होती. मी धैर्य एकवटलं आणि शेवटच्या सीटकडे चालू लागलो. तिथेही कोणी नव्हतं. पण अचानक माझी नजर त्या जागेवर पडली. त्या तिघांनी बसून सांगाड्याला मांडीवर घेतलं होतं. ते तिघे नव्हते, पण एक गोष्ट मात्र होती, ते कापड जे त्या तथाकथित बाळाभोवती गुंडाळलेलं होतं. क्षणभर माझ्या मनात विचार आला, ती बाई एवढी निष्काळजी कशी असू शकते? स्वतःचं बाळ बसमध्ये विसरून जाईल. मी सावधपणे पुढे सरकलो. हात पुढे करून कापड अलगद उघडलं आणि माझ्या तोंडातून हलकी किंकाळी निघाली. मी 2 पावले मागे सरकलो. त्या कापडात जिवंत बाळ नव्हतंच. तो एका लहान मुलाचा कोरडा भयानक सांगाडा होता. सुकलेली हाडं, डोळ्यांच्या जागी काळी पोकळी. हे स्पष्ट होतं, ते मूल खूप वर्षापूर्वीच मरण पावलेलं होतं. पण त्या तिघांनी त्याला जिवंत असल्यासारखं कुरवाळलं होतं. आणि माझी किंकाळी ऐकून बाहेरचे प्रवासी सावध झाले. समीर आणि काही जण वर चढले. काय झालं? समीर घाबरून म्हणाला. मी थरथरत होतो. त्याच्या डोळ्यात पाहत फक्त मान हलवली. त्याला सगळं समजलं. मागे उभ्या असलेल्या लोकांनी विचारलं,
काय झालं साहेब, सांगा ना. मी काही बोलणार इतक्यात बसच्या मागच्या बाजूने एक भेदक, हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी ऐकू आली. सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. आम्ही सगळे मागे धावलो आणि जे दृश्य दिसलं त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तिघे तिथेच बसले होते, पण त्यांच्यासमोर एक माणूस पडला होता. तोच माणूस जो काही वेळापूर्वी बससमोर आला होता, ज्याला वाचवण्यासाठी मी ब्रेक मारला होता, पण आता त्याचं शरीर रक्ताने माखलेलं होतं, पूर्ण चिरडलेलं. जणू एखाद्या जड वाहनाने त्याला चिरडलं होतं. मी स्वतःशी पुटपुटलो, मी तर त्याला वाचवलं होतं, मग हे कसं? ती बाई अचानक आक्रोश करू लागली, माझ्या नवऱ्याला मारलं तुम्ही. ती रडत माझ्यावर झेपावली. क्षणात तिच्या हातांनी माझा गळा पकडला. तिची पकड लोखंडासारखी घट्ट होती. मी पूर्ण ताकदीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. प्रवासी धावून आले. कसेबसे त्यांनी मला तिच्या हातातून सोडवलं. त्या गोंधळात समीर घाबरून पळाला. तो रस्त्यावरून वेड्यासारखा धावत निघून गेला. कदाचित त्याला वाटलं पळालो तर वाचेन, पण ती त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. कारण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून आमची आत्माच थरथरली. तो मुलगा म्हणाला, जो त्या माणसाच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता, तो अचानक उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं रडणं एका विकृत हास्यात बदललं आणि क्षणात त्याने त्या मृतदेहाला मधून फाडलं. हो, फाडलं आणि आतला मांस ओढून बाहेर काढत खायला सुरुवात केली. आम्ही हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. रक्त सांडत होतं. रात्र आणखी गळत होत होती आणि आम्हाला जाणवलं आजची रात्र जिवंत राहण्यासाठी नव्हती. जिवंत दिसणारा तो मुलगा मृत माणसाचे मांस खात होता. हे पाहून आमच्या अंगातील रक्त गोठलं. असा एखादा प्रकार एखादा सामान्य मनुष्य करू शकत नाही हे स्पष्ट झालं. आता आम्हाला खात्री पटली ते मानव नव्हते. बसजवळ उभे असलेले सर्व प्रवासी घाबरून ओरडू लागले, इथून लगेच निघूया, इथे एक क्षणही थांबणं धोकादायक आहे. तेवढ्यात ती वृद्ध स्त्री आमच्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर भीषण हास्य होतं. ती कर्कश आवाजात म्हणाली, तुम्हाला वाटतं तुम्ही इथून जिवंत जाल? ही तुमची चूक आहे. इतक्या कष्टाने तुम्हाला महामार्गावरून या निर्जन रस्त्यावर आणलं आहे. इथून कोणीही आमच्या हातून जिवंत सुटलेलं नाही. हे बोलताच तिचं हास्य हळूहळू विकराळ गर्जनेत बदललं. क्षणाक्षणाला तिचा चेहरा बदलू लागला. त्वचा आकसू लागली. डोळे खोल खाचांमध्ये जाऊन बसले. त्वचा हाडांना चिटकली. काही क्षणात ती सडलेल्या प्रेतासारखी दिसू लागली. बसजवळ उभे असलेले सगळे लोक थरथर कापू लागले. कोणाच्याही अंगात हलण्याची ताकद उरली नव्हती. अचानक गर्दीतून एक मध्यमवयीन गृहस्थ पुढे आले. त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळ होती. ते मंद सुरात मंत्र म्हणू लागले. आम्हाला शब्द कळत नव्हते, पण त्यांच्या आवाजात विलक्षण सामर्थ्य होतं. जसे त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले तसे ती वृद्ध स्त्री, तो मुलगा आणि ती दुसरी बाई तळफळू लागले. त्यांच्या सडलेल्या देहाला जणू अदृश्य ज्वाळा पेटल्या होत्या. काही क्षणात ते तिघे त्या मृतदेहासकट अचानक अदृश्य झाले. जणू ते कधी अस्तित्वातच नव्हते. तिथे फक्त भीषण शांतता उरली. आम्ही सगळे थरथरत त्या गृहस्थांकडे पाहू लागलो. मी पुढे होऊन विचारलं, आपण कोण आहात आणि त्यांना कसं थांबवलं? ते शांतपणे म्हणाले, माझं नाव शंभूनाथ आहे. इथल्या जवळच्या मंदिरात राहतो. अशा नकारात्मक शक्तीविरुद्ध मी साधना केली आहे. देवाच्या कृपेने निरपराधाचं रक्षण करता येतं. आम्ही अजूनही धक्क्यात होतो. एका प्रवाशाने धाडस करून विचारलं, ते कोण होते आणि आम्हाला का मारू इच्छित होते? शंभूनाथ बाबा काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, ते तिघे वेगवेगळे नव्हते, एकाच कुटुंबातील होते. आई, मुलगा आणि सून. अनेक वर्षापूर्वी काही दरोडेखोरांनी पैशांसाठी त्यांची निर्दय हत्या केली. त्या स्त्रीला एक लहान मूल होतं आणि ती गर्भवतीही होती. त्या अन्यायाने त्यांच्या आत्मा विकृत झाल्या. ते वेगवेगळ्या रूपात प्रवाशांना मदत मागतात आणि त्यांना या रस्त्यावर वळून आणतात. सगळे स्तब्धपणे ऐकत होते. बाबा पुढे म्हणाले, जे एकदा त्यांच्या जाळ्यात अडकतात ते सहसा जिवंत राहत नाहीत. तेवढ्या समीरही धावत परत आला. त्याचा श्वास फुललेला होता. मी रागाने विचारलं,
कुठे गेला होतास? तो लाजत म्हणाला. मी घाबरलो होतो. वाटलं पळालो तर वाचेन. शंभूबाबा गंभीर स्वरात म्हणाले, तुम्ही सर्व फार भाग्यवान आहात. कारण त्यांच्या हातून कोणी सुटलं तर तो चमत्कारच असतो. मग त्यांनी ठाम आवाजात सांगितलं, आता लगेच इथून निघा, उशीर नका करू. मी म्हणालो, पण आमचं पुढचं चाक फुटलं आहे. बाबा म्हणाले, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर बदला आणि निघा. आम्ही घाईघाईने चाक बदललं, बस सुरू केली आणि मागे वळून न पाहता त्या निर्जन रस्त्यावरून बाहेर पडलो. त्या रात्रीनंतर मी कधीही रात्रीची पाळी स्वीकारली नाही. आजही जेव्हा त्या रस्त्याचा विचार करतो तेव्हा अंगावर शहारे येतात. कारण काही रस्ते फक्त अंतर कमी करत नाहीत, ते माणसाला थेट मृत्यूच्या दारात घेऊन जातात.